हॅलो मेंबर्स, लाईफलाईनची 3 वर्ष पूर्ण आपण केली. या 3 वर्षांच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं आपण लाईफलाईनमध्ये बरेच स्ट्रक्चरल चेंज घडवून आणले, की आपण पॉईंट टेबल इम्प्लिमेंट केलं, आपण डिपार्टमेंटल आउटलाईन इम्प्लिमेंट केली आणि ते हे 2 महिने बरंच चांगलं वर्क करत आहे. सगळ्यांना मेंबर्सला ते आवडतंय. त्याचप्रकारे एक नवीन कन्सेप्ट लाईफलाईनमध्ये लॉन्च करण्यासाठी आणि ती नवीन कन्सेप्ट कशी वर्क करेल, त्याचं मेकॅनिझम कसं असेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, त्याचे रूल्स काय असतील, याबाबत तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तयार केला आहे. जे काही मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तर तुम्ही ते डॉक्युमेंट तिथून डाउनलोड करू शकता आणि यू कॅन जस्ट गो थ्रू इट. सो जास्त वेळ न घालवता लेट जम्प इन टू द ॲक्च्युअल कन्सेप्ट सांगायची आधी मी एक छोटंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायचा ट्राय करेल. सी लाईफलाईनपर्यंत आतापर्यंत लाईफलाईनमध्ये जर आपल्याला एखाद्या मेंबरला ॲड करायचं असेल किंवा एखादा थर्ड पर्सन लाईफलाईनचा मेंबर बनवायचा असेल, तर ॲग्रीमेंट हा एकमेव मार्ग आतापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जर लाईफलाईनची जी एक इमारत आहे किंवा लाईफलाईनचं एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये एकच एंट्री गेट आहे त्या लाईफलाईनचा पार्ट बनायचे, ते म्हणजे बाय थ्रू ॲग्रीमेंट. बिकॉज ॲग्रीमेंट केल्याशिवाय आपण कोणत्याही मेंबर्सला डोनेट करून आतापर्यंत देत नाही आहोत. बिकॉज प्रत्येक मेंबर येईल, त्याला ॲग्रीमेंट हे करावं लागतं आणि त्यानंतर तो लाईफलाईनचा पार्ट बनतो. मग नंतर लाईफलाईनच्या प्रत्येक डिसिजनमध्ये त्याला भाग घ्यायचा चान्स मिळतो आणि डोनेट करायचा ऑफकोर्स. बट काही दिवसांपूर्वी काही लोक अशा वेगळ्या मेंटॅलिटी, मी त्यांना चुकीचं म्हणणार नाही बिकॉज त्यांच्यासाठी सर आपण एक नवीन कन्सेप्ट लॉन्च करतोय, पण एक डिस्टिंक्ट मेंटॅलिटीची लोक माझ्या समोर आली, ज्यांचं असं म्हणणं झालं की लाईफलाईनची कन्सेप्ट त्यांना आवडली. आपला नॉबेल थॉट असं ऑफकोर्स सगळ्यांना तो आवडतो आणि त्या लोकांना पण तो आवडला, पण त्यांना लाईफलाईनमध्ये त्यांचं सहकार्य द्यायचं आहे, सहभाग द्यायचा आहे, लाईफलाईनला नेहमीच मदतीचा हात द्यायचा आहे, पण त्यांना ॲग्रीमेंट करायचं नाही, त्यांना मेंबरशिप नको आहे. मग त्यांना डोनेट तर करायचं आहे. त्यांचं म्हणणं झालं की आम्ही रेग्युलरली पण डोनेट करायला तयार आहोत, पण आम्हाला फक्त ॲग्रीमेंट नको आहे, आम्हाला मेंबरशिप नको आहे. वी आर रेडी टू बी अ पार्ट ऑफ लाईफलाईन बट नॉट थ्रू द ॲग्रीमेंट. आणि असा कोणताच क्लॉज आपल्या शेड्यूल्समध्ये अजूनही आलेला नव्हता की ॲग्रीमेंट शिवाय आपण एखाद्या थर्ड पर्सनला लाईफलाईनचे मेंबर बनवायचा. मग माझं असं म्हणणं झालं की आज 2 लोकांच्या मनात हा विचार आला, 4 लोकांच्या मनात असा विचार आला, तर अशी मेंटॅलिटी मे बी जास्त लोकांची असू शकते. आणि जस्ट बिकॉज आपल्याकडे असा रूल नाही आहे की ॲग्रीमेंट शिवाय आपण थर्ड पर्सनला लाईफलाईनचा भाग बनवतो. सो त्यामुळं अशा लोकांना आपल्या लाईफलाईनचा भाग होण्यापासून वंचित ठेवणं मला बरोबर नाही वाटलं. मी बऱ्याच मेंबर्सची ही गोष्ट डिस्कस केली, डिपार्टमेंटच्या मीटिंगमध्ये पण मी ही गोष्ट मांडली. सो त्यांचं पण सुरुवातीला असंच म्हणणं झालं की ॲग्रीमेंट इज अ सेफर वे टू गेट द मेंबर्स इन आवर लाईफलाईन. बट कुठेतरी मला वाटलं की असं काहीतरी मेकॅनिझम तयार करता येईल का, की ज्याच्या थ्रू आपण रूल्सशी पण कंप्लाय करू, आपला लाईफलाईन सेफर साईडला पण राहील, मॅनेजमेंटला एक सेफ वाईब येईल आणि आपण ॲग्रीमेंट बायपास करून असं काही करू की त्या लोकांना, ज्या लोकांना मेंबरशिप नको आहे, ॲग्रीमेंट नको आहे, त्या लोकांना आपण आपल्या लाईफलाईनचा भाग व्हायची संधी देऊ, त्या लोकांना आपण आपल्या लाईफलाईनला हातभार लावायचा चान्स देऊ शकू. सो अशातून एक कन्सेप्ट माझ्या समोर आली. ती कन्सेप्ट आपण आपल्या रूलमध्ये इम्प्लिमेंट करतोय की आपण अशा लोकांना गेस्ट कॉन्ट्रीब्युटर म्हणून ट्रीट करू. आपल्या शेड्यूलमध्ये अकॉर्डिंग टू रूल 1A ऑफ शेड्यूल 2, आपल्या शेड्यूलमध्ये सेकंड शेड्यूलमध्ये रूल 1A मध्ये आपण गेस्ट कॉन्ट्रीब्युटरची डेफिनेशन देतोय. गेस्ट कॉन्ट्रीब्युटर आपण कशाला म्हणू, की अशी लोक ज्या लोकांना लाईफलाईनचा पार्ट बनायचा, ज्या लोकांना लाईफलाईनमध्ये कंट्रीब्यूट करायचं, डोनेट करायचं, पण त्या लोकांना लाईफलाईनचा मेंबरशिप नको आहे, अशा लोकांना आपण गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स म्हणून ट्रीट करू. आता एक ऑर्गनायझेशन वर्क करत आहे, तुम्ही एका नवीन ऑर्गनायझेशनचा पार्ट व्हायला जाता. सो त्या ऑर्गनायझेशनकडे पण तुमचं एक लिखित काहीतरी असणं, एक गॅरंटी लिखित असणं की मी लाईफलाईनचे जे रूल्स आहेत ते कंप्लाय करेल, ते फॉलो करेल, असं एक लिखित एका ऑर्गनायझेशनकडे असणं हे ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी जरी तुम्ही ॲग्रीमेंट करत नसाल, आपण तुम्हाला गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स म्हणून घेतोय, पण त्यासाठी तुम्हाला एक गेस्ट कॉन्ट्रीब्युटर अंडरटेकिंग साईन करावं लागेल. त्याच्यामध्ये हे गेस्ट कॉन्ट्रीब्युटर कसं वर्क करेल, गेस्ट कॉन्ट्रीब्युटरसाठी नियम काय असतील, त्यांचे लिमिट्स काय असतील आणि ॲज अ लाईफलाईन ॲज अ मॅनेजमेंट त्या गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सशी कसे ट्रीट करेल, हे सगळे रूल्स तिथे आपण नोट डाऊन केलेले आहे. ते तुम्हाला रीड करायचे आहेत. मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, ती अंडरटेकिंगची फाईल तुम्ही एकदा रूल्स वाचू शकता. तेच रूल्स आज मी तुम्हाला 1 बाय 1 एक शॉर्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. सो तुम्हाला आयडिया येऊन जाईल की गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स नेमके कसे असतात आणि त्यांचं वर्किंग कसं होईल. सो सगळ्यात पहिला रूल, गेस्ट कॉन्ट्रीब्युटर विल नॉट हॅव एनी राईट ऑन दर कॉन्ट्रीब्युशन सो गिवन. सी ॲग्रीमेंटमध्ये पण आपला हा रूल आहे की जेव्हा तुम्ही एखादं कॉन्ट्रीब्युशन देता, दर महिन्याला दे किंवा 4 महिन्यातून एकदा दे किंवा महिन्यातून 4 वेळा दे, इट डझंट मॅटर. जे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन लाईफलाईनमध्ये देता, ते कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडनं जेव्हा आपल्या फंड डिपार्टमेंटकडे जातं, त्यावेळी तुमचा पर्सनल अधिकार त्या कॉन्ट्रीब्युशनवर राहत नाही. एकदा तुम्ही ते कॉन्ट्रीब्युशन जमा केलं की त्यावेळी तुम्ही परत उठून ते म्हणू शकत नाही की माझं कॉन्ट्रीब्युशन मला परत आहे. बिकॉज तो हक्क जो पैशांवर आहे तुमचा, तो जेव्हा तुम्ही डोनेट करता त्यावेळी तो निघून जातो आणि त्या पैशांवर पूर्ण लाईफलाईनचा ॲज अ ऑर्गनायझेशनचा हक्क बसून जातो. सेकंड रूल, सच कॉन्ट्रीब्युटर्स इज सब्जेक्ट टू 1 वे फ्लो. सी आपल्या ॲग्रीमेंटमध्ये पण सेम रूल आहे आणि आता गेस्ट कॉन्ट्रीब्युटरसाठी पण आपण हाच रूल ठेवतोय की आपण 1 वे फ्लो ठेवतोय. 1 वे फ्लो म्हणजे काय, की जेव्हा एखादा
कॉन्ट्रीब्युशन तुम्ही द्याल तेव्हा ते डायरेक्टली वन वे फ्लो असल्यामुळे कॉन्ट्रीब्युशन अमाऊंटवर आपल्या अकाउंटवर जमा होईल. एकदा त्या अकाउंटवर जमा झालं की त्याच्यावर तुमचा पर्सनल अधिकार नसणार आहे. इव्हन तुम्ही गेस्ट कॉन्ट्रीब्युटर असला तरी मेंबरचा पण नाहीये आणि गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सला पण आपण तो अधिकार देत नाही आहोत. सो जेव्हा तुम्ही गेस्ट कॉन्ट्रीब्युटर म्हणून कॉन्ट्रीब्युट करताय तेव्हा एकदा अकाउंटवर पैसे गेले की त्यानंतर त्या पैशांना तुमचा पर्सनल अधिकार नसणार आहे. सो तुम्ही ते पैसे डिमांड बॅक करू शकत नाही. तुम्ही ते पैसे परत मागू शकत नाही ॲट एनी कॉस्ट. काही तुमचे फॅमिली रिझन्स असतील किंवा तुम्हाला लाईफलाईन क्विट करायचं किंवा अंडरटेकिंग करूनही तुम्हाला जर अंडरटेकिंग कॅन्सल करायचं असेल तरीही तुम्ही अंडरटेकिंग कॅन्सल केलं, रिवोक केलं की इथून पुढे तुम्ही कॉन्ट्रीब्युट करणार नाही तरीही पण तुम्हाला ते पैसे वन वे फ्लो असल्यामुळे ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत. थर्ड रूल, नो मेंबरशिप विल बी अलोकेटेड गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स. ऑफकोर्स सी मेंबर तुम्ही लाईफलाईनचा तेव्हाच म्हणता ज्यावेळी तुम्ही ॲग्रीमेंट करता. आता आपण ॲग्रीमेंट करत नाही, तुम्हाला मेंबरशिप नको आहे म्हणून तर आपण गेस्ट कॉन्ट्रीब्युटर करतो. सो जेव्हा तुम्ही गेस्ट कॉन्ट्रीब्युटरचं अंडरटेकिंग साईन कराल त्यावेळी तुम्ही लाईफलाईनमध्ये डोनेट करू शकाल सब्जेक्ट टू वन वे फ्लो, बट तुम्हाला कोणताही मेंबरशिप नंबर अलोकेट केला जाणार नाही. सी जे लोक लाईफलाईनमध्ये ॲग्रीमेंट थ्रू एंटर करतात त्यांना एक मेंबरशिप नंबर दिला जातो. मेंबरशिप नंबर दिल्यामुळे जेव्हा आपण रेकॉर्ड तयार करतो, रिपोर्ट ठेवतो, दर महिन्याचे रेकॉर्ड तयार करून आपण रिपोर्ट तयार करतो लाईफलाईनचे. सो त्या रिपोर्ट्समध्ये तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते डिस्क्लोज केलं जाणार नाही. सो तुमचं जे आहे तुम्हाला मेंबरशिप नंबर नाही आहे. सो तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे काय असेल, गेस्ट कॉन्ट्रीब्युटर जे काय 4-5 कॉन्ट्रीब्युटर असतील किंवा गेस्ट कॉन्ट्रीब्युटर 10-12 असतील, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन गेस्ट कॉन्ट्रीब्युटर हेडिंगखाली दाखवलं जाईल. सो पर्टिक्युलर कुणी किती अमाऊंट दिली ही अमाऊंट तिथे येणारच नाही, बिकॉज ॲज अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुमची प्रायव्हसी मेंटेन केली जाईल. तुमचं नाव कुठेही रिपोर्टर दिसणार नाही. तुम्ही फक्त कॉन्ट्रीब्युशन दिलं, टोटल गेस्ट कॉन्ट्रीब्युटरने जेवढं कॉन्ट्रीब्युशन दिलं तेवढं फक्त रिपोर्टमध्ये गेस्ट कॉन्ट्रीब्युटरच्या हेडिंग खाली दिसेल. सो पर्सनली इंडिव्हिज्युअली कोणी किती दिलं, जसं नॉर्मल मेंबरचा आपण डेटा मेंटेन करतो की या मेंबरने एवढं कॉन्ट्रीब्युशन दिलं, तो डेटा गेस्ट कॉन्ट्रीब्युटरच्या बाबतीत मेंटेन केला जाणार नाही. सो तुम्हाला मेंबरशिप नंबर अलोकेट केली जाणार नाहीये. पुढचा रूल, गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स मे कॉन्ट्रीब्युट रेग्युलर इरेग्युलर. सी आपण नॉर्मल मेंबर्सला आपण कंपल्शन केलेलं नाही ॲग्रीमेंट थ्रू की तुम्ही रेग्युलरली कॉन्ट्रीब्युट करा. इव्हन जर त्यांना एखाद्या महिन्यात नाही जमलं तर ते एक महिना तो स्किप करू शकतात. नो प्रॉब्लेम, की आपण असं नाही म्हणत आहे की तुम्ही कॉन्ट्रीब्युशन कंपल्सरी द्याच, की तुम्ही ॲग्रीमेंट केलं तर तुम्हाला दर महिने द्यावं लागेल. जर तुम्ही जेन्युइन इश्यू असतील तर इट्स ओके. पण एक मॅनेजमेंटची गरज होती म्हणून आपण दर महिन्याला ₹70 ठेवले. पण गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सला आपण असा कोणताच क्लॉज घालत नाही आहोत. गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स रेग्युलरली देऊ शकतात, महिन्यातून 4 वेळा देऊ शकतात किंवा 4 महिन्यातून एकदाही देऊ शकतात. जसं त्यांना शक्य होईल, जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं ते देऊ शकतात. पुढे, सच कॉन्ट्रीब्युटर्स विल नॉट हॅव एनी राईट टू क्वेश्चन मॅनेजमेंट इंटेन्शन्स अँड डिसिजन. सी तुम्ही मेंबर्स नाही आहात. ॲग्रीमेंट जेव्हा तुम्ही करता त्यावेळी तुम्ही लाईफलाईनचे मेंबर्स होता आणि त्यावेळी सो जेव्हा तुम्ही मेंबर होता त्यावेळी मॅनेजमेंट काय काम करते हे तुम्हाला जवळून बघायला मिळतं आणि त्यावेळी तुम्हाला हक्क मिळतो की तुम्ही मॅनेजमेंटचे डिसिजन आहे किंवा वर्किंग आहे की एखादी गोष्ट का चालली आहे, मॅनेजमेंट हा डिसिजन का घेते किंवा मॅनेजमेंट असं नाही तसं करायला पाहिजे, हे जे इम्प्लिकेशन्स आहेत किंवा या ज्या गाईडलाईन काय म्हणू शकतो आपण, हे जे सजेशन्स आहेत ते तुम्हाला द्यायचा अधिकार या अंडरटेकिंग थ्रू आपण काढून घेतोय. तो अधिकार फक्त मेंबर्सला आहे की मॅनेजमेंटचं वर्किंग क्वेश्चन करणं किंवा मॅनेजमेंटनं असं करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अधिकार, हा विचारण्याचा अधिकार, राईट टू क्वेश्चन जो असतो तो आपण फक्त मेंबर्सकडे ठेवला. ॲज अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुम्ही लाईफलाईनचं वर्किंग जवळून बघत नाही. सी हा तुमच्यावर अन्याय करतोय असं नाही आहे. आय नो तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देताय, सो कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडे सेफ असतं. तुमचं कॉन्ट्रीब्युशन देतं तुम्हाला क्वेश्चन करायचा अधिकार असायला पाहिजे. पण प्रॉब्लेम असा होतो की बिईंग अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुम्ही मॅनेजमेंटच्या कधी क्लोज संपर्कात येणार नाही आहात. सो तुम्हाला कुठेतरी डायरेक्ट आयडिया नसेल की मॅनेजमेंट एखादी गोष्ट का करते किंवा कशासाठी करते. सो म्हणून तो क्वेश्चन करायचा अधिकार आपण कुठेतरी तुमच्याकडून लॅक करतो किंवा आपण काढून घेतो. But there will be they will not have any right to vote in decision making of a lifeline. What are we dealing with? See, जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट थ्रू एंटर करता त्यावेळी तुम्ही लाईफलाईनची मेंबरशिप मिळते, तुम्हाला मेंबरशिप नंबर मिळतो, मेंबर मिळतात. सो जेव्हा तुम्ही मेंबरशिप नंबर तुम्हाला अलोकेट केली जाते, सो त्यावेळी तुम्ही दर महिन्याला जे कॉन्ट्रीब्युशन द्याल त्या कॉन्ट्रीब्युशनच्या बेसिसवर तुम्हाला पॉईंट्स अलोकेट केले जातात आणि त्या पॉईंट्सच्या बेसिसवर एखादं डिसिजन घेताना तुमच्या मताचं वोटिंग पर्सेंटेज ठरवलं जातं, वोटिंगचं वेटेज ठरवलं जातं आणि वोटिंगच्या वेटेजवर आपण वोटिंगचं पर्सेंटेज ठरवतो आणि पर्टिक्युलर डिसिजनवर मेजॉरिटी आपण कॅल्क्युलेट करतो. असा आपला लाईफलाईनच्या वर्किंगचा भाग आहे. पण बिईंग अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुम्ही मेंबरशिप तुम्हाला अलोकेट केली जाणार नाहीये. इव्हन तुमचा रेकॉर्डमध्ये पण कुठे इंडिव्हिज्युअली आपण मेन्शन नाही करणार आहेत की कोणी किती कॉन्ट्रीब्युशन दिलं. सो तुम्हाला कोणताही पॉईंट त्या कॉन्ट्रीब्युशनसाठी मिळणार नाही. जो पॉईंट टेबलचे जे काही रूल्स असतील ते फक्त मेंबर्सला ॲप्लिकेबल असतील, ते गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सला ॲप्लिकेबल नसतील. तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलं ते फक्त डायरेक्टली अकाउंटवर जमा होईल, त्यासाठी तुम्हाला वेगळे पॉईंट्स अलोकेट केले जाणार नाही आहेत.
पुढे पुढचा रूल सच कॉन्ट्रीब्युटर्स कॅन साइन ॲग्रीमेंट सो पुढचा रूल आपण असा केला आहे गेस्ट कॉन्ट्रीब्युटरसाठी की आज तुम्ही अंडरटेकिंग साइन करताय बिंग अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर. तुम्हाला आज मेंबरशिप नंबर नको आहे, पण पुढे जाऊन तुम्हालाही वाटू शकते की आता मला लाईफलाईनचा मेंबर बनायचा आणि मला ॲग्रीमेंट करायचा आहे. सो तीही फॅसिलिटी आपण ठेवते की असं नाही की आज तुम्ही अंडरटेकिंग साइन केलं म्हणून तुम्हाला कधीच लाईफलाईनचा मेंबर बनता येणार नाही. जेव्हा तुमची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही ॲग्रीमेंट करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही ॲग्रीमेंट कराल त्या क्षणाला जे अंडरटेकिंग तुम्ही साइन करायला बिंग गेस्ट कॉन्ट्रीब्युटर ते रिवोक केलं जाईल, ते इनव्हॅलिड ग्राह्य केलं जाईल आणि जे ॲग्रीमेंट तुम्ही साइन कराल त्या ॲग्रीमेंटवर तुम्हाला ॲज अ न्यू मेंबर ट्रीट केलं जाईल. हाच पुढचा रूल आहे. जेव्हा तुम्ही न्यू ॲग्रीमेंट कराल त्यावेळी तुम्हाला पूर्ण फुल न्यू मेंबर म्हणून ट्रीट केलं जाईल. असं का? हा रूल काढायचा मागचा मेन इंटेन्शन मी सांगतो की बेसिकली तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देणार. समजा आज तुम्ही कॉन्ट्रीब्युशन आज गेस्ट कॉन्ट्रीब्युटर म्हणून तुम्ही अंडरटेकिंग साइन केलं. 4 महिन्यानंतर तुम्हाला वाटलं की आज मला ॲग्रीमेंट करायचं आणि मला लाईफलाईनचा मेंबर बनायचं. तुम्ही त्यावेळी होऊ शकता. पण जे 4 महिने तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिले त्या कॉन्ट्रीब्युशनसाठी कोणताही पॉईंट तुम्हाला त्या ॲग्रीमेंट केल्यानंतर मिळणार नाही. सो यू कांट क्लेम की मी 4 महिने ॲग्रीमेंट कॉन्ट्रीब्युशन दिले, आज मी ॲग्रीमेंट करून मेंबर झालो, सो मेंबरला तो हक्क आहे पॉईंटेबल पॉईंट्स मिळवायचा, तो पॉईंट टेबल मला आत्ता द्या. सो आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टमुळे तुम्हाला तो देऊ शकत नाही. जे तुम्हाला पॉईंट्स मिळतील जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट कराल त्यावेळी तुम्ही नवीन मेंबर म्हणून ट्रीट केले जाल आणि त्या दिवसापासून द टाईम वेन यू साइन द ॲग्रीमेंट, वेन यू विल साइन द ॲग्रीमेंट, त्या टाईमपासून तुम्ही जे काही कॉन्ट्रीब्युशन द्याल त्या कॉन्ट्रीब्युशनच्या रिस्पेक्टमध्ये तुम्हाला तुमचे पॉईंट टेबलच्या रूल्सप्रमाणे दिले जातील. सो जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट साइन कराल त्यावेळी जे काही अंडरटेकिंगमध्ये तुम्ही साइन केलं ते सगळं इनव्हॅलिड धरलं जाईल आणि मेंबर्सचे जे काही राईट आहेत, राईट टू क्वेश्चन असेल, राईट टू पार्टिसिपेट इन वोट असेल, ते सगळे राईट्स तुम्हाला बाय डिफॉल्ट ॲग्रीमेंट थ्रू मिळून जातील. द अंडरटेकिंग विल स्टँड इनइफेक्टिव्ह. येस, मी तुम्हाला जसं म्हटलं की जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट साइन कराल त्यावेळी हे अंडरटेकिंग जे तुम्ही साइन केलं ते इनइफेक्टिव्ह राहील ऑफकोर्स. सो असे काही रूल्स आहेत जे गेस्ट कॉन्ट्रीब्युटरच्या बाबतीत असतील. सो मला इन शॉर्ट जर इन नटशेल आपण जर सगळं बघायचं झालं तर दोन गोष्टींकडे ॲज अ मेंबर आणि ॲज अ कॉन्ट्रीब्युटर फरक काय पडतो? फरक काहीच पडत नाही. बरेच ॲग्रीमेंटचे रूल्स आहेत ते अंडरटेकिंगमध्ये पण आहेत. पण ॲग्रीमेंटचा जर फायदा बघायचा झाला तर ॲग्रीमेंटमध्ये फायदा असा होतो की तुम्हाला एक मेंबरशिप नंबर मिळतो. सो तुम्हाला ॲक्च्युली राईट टू क्वेश्चन मिळतो, राईट टू एन्क्वायर मिळतो की तुम्ही मॅनेजमेंटला क्वेश्चन करू शकता, तुम्ही एन्क्वायरी करू शकता, तुम्ही डेटा मागू शकता मॅनेजमेंटकडून. मग तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही तुमचं पार्टिसिपेट करू शकता बिकॉज तुम्हाला डिसिजनमध्ये वोट करायचा राईट मिळतो बिंग अ मेंबर. ते जर आपण गेस्ट कॉन्ट्रीब्युटरकडे गेलो तर गेस्ट कॉन्ट्रीब्युटरचे जे फायदे ॲग्रीमेंट थ्रू मिळतात मेंबरला ते फायदे गेस्ट कॉन्ट्रीब्युटरला मिळणार नाही आहेत. पण गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सचे 2-3 मेजर फायदे बघायचे झाले. गेस्ट कॉन्ट्रीब्युटरचे फायदे असे की जर तुम्हाला तुमचं नाव डिस्क्लोज करायचं नसेल, तुम्हाला प्रायव्हेट राहायचं असेल, तुम्हाला अनॉनिमस राहायचं असेल की तुमचं नाव कुठे लाईफलाईनच्या रेकॉर्डवर यायला नको पाहिजे, असं असेल तर तुम्ही यू शुड गो फॉर द गेस्ट कॉन्ट्रीब्युटर. कारण गेस्ट कॉन्ट्रीब्युटरच्या नावाची प्रायव्हसी ही पूर्णपणे मेंटेन केली जाईल. जो लाईफलाईनचा मेंबर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये इन करतोय, मी बिंग अ चीफ लाईफलाईन आणि फंड डिपार्टमेंट, या 3 लोकांनाच फक्त गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सची नावं माहीत असेल. बाकी कोणालाही गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सची नावं माहिती नसतील. सो गेस्ट कॉन्ट्रीब्युटरला आपण पूर्णपणे अनॉनिमस ठेवतोय सो दॅट त्यांची प्रायव्हसी मेंटेन केली जाईल. फॅमिली थिंग्स असतील, पर्सनल थिंग्स असतील, प्रायव्हेट थिंग्स असतील किंवा सोशल थिंग्स असतील, काही रिझनमुळे जर तुम्हाला तुमचं नाव डिस्क्लोज करायला नको असेल तर आपण गेस्ट कॉन्ट्रीब्युटरच्या अंडर तुमचं अंडरटेकिंग करून तुमचं नाव आपण डिस्क्लोज ठेवलं जाईल. सो ही मी हमी देतो की जेव्हा तुम्ही अंडरटेकिंग साइन कराल त्यावेळी ती गोष्ट ही 3 लोकांमध्येच राहील. सो तुमचं नाव प्रायव्हेट ठेवलं जाईल. सो ज्यांना अनोनिमस राहायचं आहे किंवा ज्यांना त्यांचं नाव पुढे येऊन द्यायचं नाही आहे लाईफलाईनमध्ये त्या लोकांनी गेस्ट कॉन्ट्रीब्युटरसाठी जावं असं माझं मत आहे. आणि सेकंड इम्पॉर्टंट फायदा म्हणायचा झाला, फायदा म्हणू शकत नाही पण एक बाजू म्हणू शकतो जमेची, की जेव्हा तो मेंबर होतो त्यावेळी एक लाईफलाईनची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर पडते. जे काही फ्लक्च्युएशन्स लाईफलाईनमध्ये येतात ते तुम्हाला स्वतःहून डील करावे लागतात. पण गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स हे मॅनेजमेंटपासून असतील, लाईफलाईनच्या फ्लक्च्युएशन्सपासून खूप दूर असतात. फक्त कॉन्ट्रीब्युशन देणं आणि मंथली तुम्हाला रिपोर्ट सेंड केला जाईल तेवढं ओव्हरव्ह्यू करणं, एवढंच ॲज अ गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुम्हाला काय म्हणू शकतो एक तुमचे इम्प्लिकेशन्स आहेत. सो इतकंच गेस्ट कॉन्ट्रीब्युटर तुम्हाला एक जबाबदारी जी लाईफलाईनच्या मेंबर्सवर असते थोडीफार, ती जबाबदारी तुमच्यावर नसेल. सो ह्याच 2 गोष्टी गेस्ट कॉन्ट्रीब्युटर्सच्या अंडरटेकिंगकडे कल म्हणून येतात. बाकी सगळ्या गोष्टी मोस्टली ॲग्रीमेंटकडे आहे. मी पर्सनली तुम्हाला हे करेल की माझं पर्सनली सजेशन असेल की यू शुड गो विथ द ॲग्रीमेंट बिकॉज बरेच तुम्हाला फायदे मिळतात. पण स्टील जर तुम्हाला तुमची लाईफ प्रायव्हेट ठेवायची असेल किंवा तुम्हाला आउट व्हायचं नसेल सोसायटी पुढे किंवा लाईफलाईनच्या पुढे, सो त्यावेळी तुम्ही नक्कीच गेस्ट कॉन्ट्रीब्युटरबद्दल या. आणि असं नाही की तुम्ही गेस्ट कॉन्ट्रीब्युटरचा आहात म्हणून लाईफलाईनची मॅनेजमेंट तुमच्याशी कधीच फ्रेंडली डील करणार नाही, असं काही नाही.
ॲज अ ह्युमन, ॲज अ ऑर्गनायझेशन तुम्ही सुद्धा लाईफलाईनचा एक भाग असाल, फक्त ॲनोनिमस भाग असाल, पण लाईफलाईनचा भाग तुम्ही असाल. प्रत्येक सोशल वर्कमध्ये जर तुम्हाला ॲनोनिमस राहायचं नसेल आणि तरी तुम्हाला अंडरटेकिंग करायचं असेल गेस्ट कॉन्ट्रीब्युटर थ्रू, तरी तुम्ही करू शकता आणि तुम्ही लाईफलाईनच्या वेगवेगळ्या सोशल सर्व्हिस जे आपण पुढे जाऊन इम्प्लिमेंट करू त्यामध्ये तुम्ही स्वतः सहभाग घेऊ शकता. सो मेंबरचे अधिकार तुम्हाला नसतील, पण मेंबरचं जसे आपण मेंबरला ट्रीट करतो तसंच तुम्हालाही ट्रीट केलं जाईल. सो यात काय 4-5 गोष्टी आहेत ज्या तुमच्या पुढे मला मांडायच्या होत्या. सो मी ॲग्रीमेंटचं लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि अंडरटेकिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल. दोन्ही पण एकदा गो थ्रू करा. काही डाऊट असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉल मी. तुम्ही मला टेक्स्ट करू शकता. सो आपण तुमचे डाऊट्स अजून नीट क्लिअर करू आणि जस्ट टेक अ डिसिजन. सो तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ज्यांना गेस्ट कॉन्ट्रीब्युटर म्हणून यायचं असेल किंवा मेंबर म्हणून यायचं असेल तर प्लीज इन्फॉर्म देम अँड जस्ट वी कॅन जस्ट डील विथ दॅम. थँक्स अ लॉट. हॅव अ नाईस डे.